गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन सेल 2024-25 या सेलमध्ये ज्याही मुलांनी सीसी म्हणून को करिक्युलर कोर्स म्हणून रजिस्टर केलेला आहे, एनरोल केलेला आहे, त्यांनी काय करणं अपेक्षित आहे याच्याबद्दल बोलणार आहे. आपल्याला लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन सेल अंतर्गत 2 प्रोजेक्ट्स करायचे आहे. दोन्ही प्रोजेक्ट जर तुम्ही केले तर तुम्हाला 2 क्रेडिटचं तुम्ही सीसी कंप्लीट केलाय असं गृहीत धरण्यात येईल. पहिला जो प्रोजेक्ट आहे दॅट इज संस्कार प्रोजेक्ट. या संस्कार प्रोजेक्ट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं जे काही साहित्य आहे, इथे एक सूची दिलेली आहे पुस्तकांचा. संदर्भ ग्रंथ म्हणतात त्याला, रेफरन्स बुक्स म्हणतात त्याला. तर या पुस्तकांपैकी कुठल्याही एका पुस्तकाला तुम्हाला आधी वाचायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एका फॉर्मॅट मध्ये त्याच्या बाबतीतली माहिती लिहायची आहे. तो फॉर्मॅट सुद्धा प्रपत्र ब म्हणून इथे आपण शेअर केलेला आहे. हे जे 5 पुस्तकं आहेत ते आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता, ज्याच्यात रुरल रिकन्स्ट्रक्शन बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी माझी आत्मकथा हे त्यांचं दुसरं पुस्तक आहे. तिसरं आहे जपान भाषणे. चौथं आहे भारत साधू समाज साधना आणि 5वं आहे राष्ट्रसंतांचे जीवन दर्शन. या 5 पुस्तकांपैकी, आणि हे पुस्तक इझिली अवेलेबल सुद्धा आहे, याला धरून आपल्याला या आराखड्यानुसार म्हणजे या फॉर्मॅट मध्ये त्याची माहिती लिहायची आहे. आता तुम्हाला कॉलेजमधनं असाइनमेंट कॉपी विकत घेऊन त्याच्यामध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट्स करायचे. पहिले तुम्ही संस्कार प्रोजेक्टनी सुरुवात कराल, ज्याच्यामध्ये राष्ट्रसंतांचा, समजा फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव रेड ग्रामगीता. आता ग्रामगीतेला समजा तुम्ही अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला त्याची माहिती इथे नमूद करायची असेल, तर तुम्ही सुरुवात कराल स्वतःच्या माहितीपासनं. तुमचं पूर्ण नाव काय आहे तुम्हाला हे लिहावं लागणार आहे कॉपीमध्ये. तुमचा वर्ग कोणता, महाविद्यालयाचे नाव काय आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, ईमेल आयडी काय आहे आणि तुमचं पूर्ण रेसिडेन्शियल ॲड्रेस, पूर्ण पत्ता तुमचा इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. ह्याच पेजला झेरॉक्स करून तुम्हाला वापरायचं नाही आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असाइनमेंट कॉपीमध्ये लिहायच्या आहे. मग आता हा जो प्रकल्पाचा आराखडा आहे ज्याच्यामध्ये निवडलेला विषय कोणता आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रामगीता चूज केली असेल तर ग्रामगीतेमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांचा कुठला तरी एक ऍस्पेक्टला तुम्ही इथे चूज कराल. यू कॅनॉट राईट एव्हरीथिंग, तुम्ही संपूर्ण लिहू नाही शकणार. त्याच्यातला एक भाग तुम्ही इथे मेन्शन कराल. तुमचा टॉपिक काय आहे ते मेन्शन कराल. त्याच्यानंतर विषय निवडी मागील पार्श्वभूमी. सो तुम्हाला एक इंट्रोडक्शन देणं अपेक्षित आहे, जे 250 शब्दांपर्यंत 250 वर्ड्सचं वर्ड लिमिट आहे त्याला. असं तुम्हाला एक त्याचं इंट्रोडक्शन द्यायला लागणार की व्हॉट इज द बॅकग्राऊंड. ग्रामगीता लिहिली त्यांनी, तर ग्रामगीता त्याच्यामध्ये काय आहे, ती कधी लिहिली, त्याच्या एक अगदी थोडक्यात त्याच्या बाबतीत अगर समजा आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, हे सगळं काही 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि मग निवडलेल्या विषयावरील प्रकल्प आराखड्याचा गोषवारा तुम्हाला इथे 250 वर्ड्स मध्ये त्याला समराईज करायचं आहे. मग त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रकल्प आराखड्यातील महत्वाचे घटक, आणि याच्यामध्ये आपण मॅक्सिमम वर्ड लिमिट ही 3000 शब्दांची आहे. आपण एक जनरली जर पकडलं तर आपल्या छापील जेव्हा आपण कम्प्युटराइज पेज असतो तर एका पेजवरती एका साइडनी जवळपास 500 शब्द असतात. पण आपण जेव्हा लिहितो आपल्या हँडरायटिंग वरती डिपेंड करतं की किती पेजेस असतील. सो तुम्हाला एक जनरली थोडा विचार करायचा आहे की आपण कसं प्रेझेंटेशन करतोय, कसं लिहितो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा. सो ह्या 12 गोष्टी आहे ज्या आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. विषयाची प्रस्तावना, बॅकग्राऊंड, प्रकल्पाची उद्दिष्टे. ना उद्दिष्टे आपल्यासमोर काही ना काही ऑब्जेक्टिव्ह असणं आवश्यक आहे. सो तुम्ही 3 ते 4 ऑब्जेक्टिव्ह लिहू शकता. प्रकल्प क्षेत्राची माहिती. आता प्रकल्प क्षेत्र जे आहे तुमचं एरिया ऑफ रिसर्च, त्याच्याबद्दल तुम्हाला अगदी थोडक्यात 2-3 सेंटेन्सेस मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्या प्रकल्प क्षेत्रातील समस्या. इमॅजिन की ग्रामगीतेचा जर आपण उल्लेख केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रुरल रिकन्स्ट्रक्शन, आपण पूर्ण गाव किंवा रुरल हा जो भाग आहे आपला, त्याचं रिकन्स्ट्रक्शनसाठी, त्याच्या पुनरुत्थानासाठी आपण काय करू शकतो याच्या बाबतीत तिथे लिहिलेलं आहे. सो मे बी आपण स्वच्छतेचा विषय घेतला, मे बी आपण शेतीवाडीचा विषय घेतला, मे बी आपण पाण्याची समस्या
याच्याबद्दल आपण विचार केला. त्याचा उल्लेख कुठे कुठे होतो आहे राष्ट्रसंतांच्या एसेमध्ये, त्यांच्या निबंधामध्ये किंवा त्यांच्या या पुस्तकामध्ये, याचा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि जो आपल्या ऍक्च्युली आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या एखादं गाव तुमच्या डोळ्यासमोर असेल, तुमचं स्वतःचं गाव असू शकतं किंवा नागपूरच्या आजूबाजूचा एरिया असू शकतो, तर तिकडली ऍक्च्युअल समस्या जर असेल तर ते इथे लिहायचं आहे. हा सगळा जो आराखडा आहे, इट इज युअर प्रोजेक्ट. सो प्रोजेक्टच्या हिशोबाने त्याला करायचे. इट इज नॉट अन एसे पर से. ओके. ना प्रकल्प क्षेत्रातील सकारात्मक चांगल्या गोष्टी कोणत्या आहे, त्याच्यानंतर ग्राम किंवा शहर विकास प्रकल्पाचे नियोजन कसे करू शकतो आपण, हे राष्ट्रसंतांच्या हिशोबाने त्यांनी कसं म्हटलेलं, प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, त्याचं आपण एक्झिक्युशन कार्यवाही कशी केली पाहिजे, त्या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी कोणत्या असू शकतात आणि त्याला लागणारी जे काही फायनान्शियल असिस्टन्स लागेल, आर्थिक तरतूद आपण कशी काय करू शकतो, याच्या बाबतीत या 5, 6, 7, 8, 9 असे मुद्दे इथे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर आपण एक इव्हॅल्युएशन करत असतो, सगळ्यात शेवटी मूल्यमापन करत असतो. या पूर्ण फॉर्मॅट मध्ये जे जे लिहिलेलं आहे त्याचं इव्हॅल्युएशन करू, म्हणजे कन्क्लूड करूया त्याला. आणि काही तुम्ही शिफारसी किंवा उपाययोजना करू शकता का? कॅन यू सजेस्ट समथिंग? काही सजेशन्स असतील, काही रेकमेंडेशन्स असतील, की आपण जर असं असं केलं या या भागामध्ये, या या गावामध्ये, तर आपण जास्त चांगलं त्या गावाला मदत करू शकतो. त्यांची जनरली त्यांच्याकडे असलेले प्रॉब्लेम्सला आपण सोल्युशन देऊ शकतो आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही कुठले संदर्भ ग्रंथांचा वापर केला किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कुठला तरी क्वेश्चनेअरचा वापर केला असेल त्याचं, किंवा काही कात्रणे असतील, काही कटिंग्स असतील, न्यूजपेपर कटिंग्स असू शकतात, काही फोटोग्राफ्स असतील, ज्याला आम्ही जिओ टॅग फोटोज म्हणतोय. जर तुम्ही ऍक्च्युली तिथे गेलेले असाल, त्या प्रदेशाचा स्टडी करायला तुमच्या गावाकडे गेले असाल, तर तुम्ही स्वतःचा एक फोटो काढणं अपेक्षित आहे, जे जिओ टॅग असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा जो जी डेट आहे, जी वेळ आहे, हे सगळं तिथे नमूद होतं. राईट. या सगळ्याचं सुद्धा आपल्याला संकलन करायचं आहे. अशा प्रकारे समजा तुम्ही संकलन केलं, तर आपलं जे मार्किंग सिस्टम आहे, तुम्हाला जनरली लाईफ लॉंग लर्निंगचे कुठलेही कार्यक्रम जेव्हा होतात, मीटिंग्स आणि ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं अटेंडन्स असतं, तुमचं पार्टिसिपेशन आहे, तिन्ही प्रोजेक्ट्स मध्ये आहे, तर त्याला आपण मॅक्सिमम 20 मार्क्स देतो. 75% जास्त अटेंडन्स असेल तर 20 मार्क मिळतात. 60 ते 75% अटेंडन्स असेल तर 15 मार्क मिळतील. आणि 50% अटेंडन्स असेल तर 10 मार्क, म्हणजे 20 पैकी 10 मिळतील. आणि 50% पेक्षा कमी अटेंडन्स असेल तर 5 मार्क मिळतील. आपण संस्कार जेव्हा प्रोजेक्ट करतो आहे, त्याचा जो उद्देश आहे तो आहे रूरल अर्बन डेव्हलपमेंट. आणि ते कशावरती बेस केलेलं आहे? आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे जे लिखाण केलेलं आहे त्याच्यावरती आपण बेस करतो आहे ना. याचं जेव्हा रिपोर्ट इव्हॅल्युएशन होणार, ते समजा फार एक्सलंट पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल तर त्याचे 40 गुण मिळतील, 40 मार्क्स मिळतील. एक थोडं सॅटिस्फॅक्टरी असेल, थोडस तुमच्याकडनं थोडी कमतरता राहिलेली असेल, पण तरी ढोबळरित्या ते ठीक असेल, तर आम्ही त्याला 30 मार्क्स देणार. ऍव्हरेज असेल, त्याच्याही पेक्षा खाली असेल, त्याच्याही पेक्षा तुम्ही जर सगळ्या गोष्टींचा त्याच्यात समावेश केला नसेल, तर तुम्हाला 20 मार्क मिळतील. आणि बिलो ऍव्हरेज असेल तर फक्त 10 मार्क्स मिळतील याच्या. सेम आपण आता जेव्हा सेकंड प्रोजेक्ट बघतो आहे, दुसरं प्रोजेक्ट जे आहे त्याला आपण उन्नती प्रोजेक्ट असं म्हणतो. उन्नती प्रोजेक्ट हे जे बेस्ड आहे, हे केस स्टडी रिपोर्ट्स आहेत बेसिकली. गव्हर्नमेंटचे जे कुठले स्कीम्स येतात लोकांसाठी, त्या स्कीम्सचे जे बेनिफिशरीज असतात, त्याचे जे लाभार्थी असतात, त्यांचा केस स्टडी आपल्याला करायचा आहे. आता याच्यासाठी सुद्धा एक फॉर्मॅट दिलेला आहे. समजा तुमच्या अवतीभोवती कोणीतरी आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी झाले होते, ते मे बी बाजूच्या काकू असतील, तुमच्याकडे येणाऱ्या मावशी असतील, एखादी बहीण असेल, आणि त्या सगळ्या बायकांपैकी समजा तुम्ही 4 लोकांना कोणाला तरी निवडलं, 4 किंवा 4 पेक्षा अधिक लोकांना निवडलं, तर तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये 40 मार्क्स मिळतील. संस्कारला पण तुम्ही पूर्ण जर सबमिशन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सबमिशन केलं तर तुम्हाला अप टू 40 मार्क्स मिळणार. आणि या पण प्रोजेक्टमध्ये अप टू 40 मार्क्स आपण त्याचा समावेश केलाय. हे प्रोजेक्ट देखील 1 क्रेडिटचा आहे. जेव्हा आपण 1 क्रेडिट म्हणतो आहे, तेव्हा जर आपण फील्ड वर्क करतो आहे, सो इट मीन्स की एक प्रॅक्टिकल केलेलं आहे, सो ते 30 तासांचं आहे. सो आपण अशा लोकांशी जाऊन आधी बोलणं आवश्यक आहे आणि त्यांच्याकडनं त्यांची संपूर्ण माहिती मिळवणं आवश्यक आहे. राईट.
सो ह्याच्यामध्ये आपल्याला हे प्रपत्र ई आहे. या प्रपत्रानुसार, या फॉर्मॅटनुसार आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. सो आधी ही जी प्रश्नावली आहे, हे जे क्वेश्चनेअर आहे, त्याला व्यवस्थित आपल्याला वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे. किंवा त्या व्यक्ती जरी तुमच्याकडे आली असेल तर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेत असताना एक जिओ टॅग फोटो काढणं पण आवश्यक आहे. हे फोटो सुद्धा आपण इथे संकलित करणार आहोत, आपण जमा करणार आहोत. आता इथे आपण सुरुवात जेव्हा करतो तेव्हा पहिली माहिती देतोय कुठली योजना आहे. यावर्षी अगदी नुकतं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात नागपुरातच झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचे लाभार्थी पटकन मिळतील सुद्धा. आणि त्याच्यामुळे वरती जे टॉपिक द्यायचंय ती लाडकी बहीण योजनेबाबत माहिती असा आपण विचार करतो आहे. त्याच्यामध्ये मग सुरू होतं त्या प्रतिसाद करता म्हणजे ज्यांचं तुम्ही केस स्टडी करता आहे त्यांचे पूर्ण नाव लिहायचे. पूर्ण नाव म्हणजे कम्प्लीट नेम, मिडल नेम अँड सरनेम हे संपूर्ण चांगल्या हँडरायटिंग मध्ये तुमच्या असाइनमेंट कॉपीमध्ये लिहायचं आहे. मग त्यांचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीचे नाव, समजा ते रुरल एरिया मधले असतील तर तसं तिथे मेन्शन करायचंय. त्यांचा तालुका कोणता, त्यांचा जिल्हा कोणता, ते ग्रामीण रहिवासी आहे की शहरी आहे, त्यांची जन्मतारीख काय आहे. जन्मतारीख पण आपण पूर्ण लिहित असतो. समजा कोणाची जन्मतारीख 18 ऑक्टोबर असेल तर ती 18 ऑक्टोबर 2000 किंवा 18 ऑक्टोबर 2002 असं आपल्याला मेन्शन करणं आवश्यक आहे. मग त्या ज्या महिला असतील त्यांचा आधार नंबर काय आहे ते इथे लिहायचं आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, वेदर दे आर एज्युकेटेड ऑर नॉट हे सुद्धा इथे लिहायचं आहे. मग त्यांची जी कुठली कॅटेगरी आहे, वेदर SC ST OBC हे इथे लिहायचं आहे. जसा हा फॉर्मॅट आहे तसंच तुमच्या कॉपीमध्ये, असाइनमेंट कॉपीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग त्यांचा जेंडर कोणता आहे ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. त्यांचा ईमेल ID, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांच्या परिवारामध्ये एकूण किती लोक आहेत, त्यांच्या सदस्यांची संख्या किती आहे ते सुद्धा लिहायचं आहे. राईट. इथे त्यांच्याकडे कमवणारे सदस्य किती, समजा 5 लोक घरी राहतात पण त्याच्यापैकी 2च लोक कमवणारे आहे तर इथे आकड्यांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याच्या खालचा हा जो टेबल दिलेला आहे याच्यामध्ये त्या संपूर्ण 5 लोकांची माहिती असेल. आता समजा 5पेक्षा जास्त लोक त्यांच्या परिवारामध्ये असतील तर तुम्ही या टेबलला समोर समोर अजून वाढवत जाणार आणि तेवढ्या सगळ्या लोकांचं नाव, त्यांचं या व्यक्तीशी असलेलं नातं, त्यांचं जेंडर, त्यांचं एज, त्यांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय काय आहे आणि त्यांचं उत्पन्न किती आहे हे सगळं इथे मेन्शन करणार आहे. ना हे जे व्यक्ती असतील, हे जे प्रतिसाद करता असतील त्यांच्या सर्व स्रोतांपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न किती आहे, सगळे सोर्सेसला पकडून एक त्यांचं जनरली अॅन्युअल इन्कम किती असेल ही इन्कम इथे मेन्शन करायची आहे. मग एकंदरीत कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे सगळ्यांचंच आपण जर कन्सिडर केलं तर त्यांचं वार्षिक उत्पन्न पूर्ण फॅमिलीचं किती आहे हे लिहायचं आहे. मग त्यांच्याकडे शेती आहे की नाही, होय नाही. त्या शेती असली समजा तर त्याचा एरिया किती आहे, क्षेत्रफळ किती आहे एकर मध्ये, 2 एकर शेती आहे, 4 एकर शेती आहे, ती इथे मेन्शन करायची आहे. मग शेतीचा प्रकार कोणता आहे तो मेन्शन करायचा आहे. त्यांच्या उत्पन्नाचं स्रोत काय, शेती, नोकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार, हे सगळे डिटेल्स आपल्याला इथे भरायचे आहे. आता समजा हे तर इथे डॅशेस दिले आहेत, या इथे तुम्ही अगदी थोडक्यात लिहिणार आहे. पण 26 नंबरचा पॉइंट जो आहे, योजना कोणत्या विभागाकडून मंजूर झाली आहे, तर तिथे तुम्हाला त्या संपूर्ण विभागाचं नाव लिहायचं आहे. त्या विभागाचं नाव आणि पत्ता कम्प्लीट येणार. त्यांना आर्थिक मदत झाली की नाही झाली हे सुद्धा विचारण्यात येणार, की पहिला हप्ता आला, दुसरा हप्ता आलाच नाही आहे, प्रॉमिसेस झालेले आहेत पण ते फुलफिल नाही झालेले, असं काही असेल तर ते सुद्धा इथे मेन्शन करायला पाहिजे आपण. मग ते कोणकोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा लागला, या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या कार्यालयांशी संपर्क करायला सांगितला गेला होता हे पण तिथे मेन्शन करायचं आहे. मग अर्ज केल्यापासून योजना किती दिवसात योजना मंजूर झाली, त्याला बराच काळ लागला का, त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित सहकार्य केलं का, तिथे असलेले जे कोणी ऍडमिनिस्ट्रेशन वाले लोक असतात त्यांनी बरोबर हेल्प केली की नाही, काही अडचणी आल्यात का हे सगळं करण्यामध्ये, त्याचं सुद्धा होय नाही किंवा कोणत्या स्तरावर अडचणी आल्यात, कधी प्रशासन स्तरावर असू शकतं, कुठल्याही स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर असू शकतं, तर कोणत्या अडचणी आहेत ते आपण 1 असतील, 2 असतील, 4 असतील, हे इथे तुम्हाला एक 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 लाईन वाढवत जाऊन इथे लिहावी लागणार आहे. आणि मग त्याच्यामुळे या
हे जे काही लाभ झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात काय बदल झाला, काय परिवर्तन झाला, हे पण थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे. हे कम्प्लीट तुम्हाला इथपर्यंत 46 पॉइंट्स जे आहे हे एवढे लिहायचे आहे. आता याच्यामध्ये आपण ही जी योजना जी आहे, जी प्राप्त झालेले असलेले लाभार्थी जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन याविषयी सविस्तर अहवाल प्रत्येकी 500 शब्दात सादर करावयाचा आहे. इमॅजिन नाव की तुम्हाला तुमच्या असाइनमेंट कॉपीमध्ये समजा जागा उरली नाही, तर काही जी पानं आहेत तुम्ही जर त्याला अटॅच केली, तुम्ही त्या असाइनमेंट कॉपीला 2-3 पानं जर असतील तर मागनं स्टेपल करून देखील वापरू शकतात, सबमिट करू शकता. यू डोंट नीड टू बाय अनादर कॉपी. तुम्हाला दुसरी त्याच्यासाठी असाइनमेंट कॉपी विकत घेण्याची गरज नाही आहे. आता हे 46 लाईन्स आहेत किंवा 46 पॉइंट्स आहेत इथे. असे एका व्यक्तीचं केस स्टडी तुम्ही कराल. आता विचार करा की असं तुम्हाला 4 तरी मिनिमम, जेव्हा आपण रुब्रिक्स कडे वळतो आहे, जर आपण उन्नती प्रकल्पाचा विचार केला तर त्याचे मॅक्सिमम मार्क्स जे आहे ते 40 आहे. सो तुम्ही 4 किंवा 4 पेक्षा अधिक केसेसला समजा त्याचा पूर्ण केस स्टडी केला तर यू गेट 40 मार्क्स, 40 मार्क मिळतील. 3 केसेस पर्यंत तुम्ही केला तर 25 मार्क मिळतील. 1 किंवा 2 केसेस केले, आपण इथे 2 केसेस पकडूया, तर तुम्हाला 15 मार्क मिळतील. राईट, असं असं ते कमी होत जाणार आहे. सो आत्तासाठी आपल्याला हे 20, हे 40 आणि हे 40 असे मिळून 100 मार्क्स साठी हा लाईफ लॉंग लर्निंगचा प्रोजेक्ट आहे, जे आपण सीसी मध्ये धरणार आहोत. आता तुम्ही समजा लाईफ लॉंग लर्निंग मध्ये पार्टिसिपेट केलं आणि ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला अटेंडन्सचे 10 मार्क्स मिळाले, संस्कार प्रकल्पाचे आम्ही तुम्हाला 20 मार्क्स दिले, मे बी उन्नती प्रकल्पाचे 25 मार्क दिले, तर तुमचे टोटल मार्क्स जे आहे ते 55 पर्यंत जातील. इन दिस केस तुम्हाला ह्या सीसी मध्ये 55 मिळालेले असतील. आणि ह्याच बरोबर समजा तुम्ही कल्चरल मध्ये जसं गरब्यामध्ये पार्टिसिपेट केलं किंवा योगाच्या सीसी मध्ये पार्टिसिपेट केलं किंवा स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट केलं असेल आणि तिथे तुम्हाला फक्त पार्टिसिपेशनचे 40 मार्क मिळाले असतील, तर जास्त मार्क लाईफ लॉंग लर्निंगचे असल्यामुळे आपण हे 55 मार्क्स 55 मार्क पकडणार आणि दुसऱ्या सीसीचे तुम्हाला बोनस मार्क्स 10 मिळणार. सो 55 प्लस 10 मिळून तुम्हाला टोटल सीसी मध्ये 65 मार्क्स मिळतील इन दॅट केस. तुम्ही जर लाईफ लॉंग लर्निंग मध्येच सहभागी फक्त झाले असाल, तुमचं सीसी फक्त लाईफ लॉंग लर्निंग असेल आणि तुमचं अटेंडन्स पण चांगला असेल, तुम्ही संस्कार प्रकल्प सुद्धा चांगला दिला असेल, पण उन्नतीमध्ये समजा तुम्ही 3च केसेस करू शकले असाल, तर तुम्हाला टोटल मार्क्स मिळतील 20 प्लस 40 60 प्लस 25 म्हणजे 85. इन दॅट केस कुठलेही बोनस मार्क्स मिळणार नाही, कारण की तुम्ही फक्त लाईफ लॉंग लर्निंग केलंय. तुम्ही त्याच्याबरोबर कल्चरल किंवा स्पोर्ट्स किंवा योगा ह्याचं वर्कशॉप केलेलं नाही. इन दॅट केस तुम्हाला फक्त लाईफ लॉंगचेच मार्क मिळतील. पण समजा इथे 85 मिळालेले असतील आणि दुसरं पण सीसी तुम्ही केलं असेल, तर त्याचे बोनस मार्क्स तुम्हाला 10 मिळतील. सो 85 प्लस 10 म्हणजे 95 गुण मिळतील 100 पैकी, विच इज अ गुड स्कोर. सो हे जे सीसीचं पूर्ण स्कोरिंग आहे ते तुम्ही 100 ऑन 100 मिळवू शकता, याच्यासाठी ही तरतूद केलेली आहे. आता कल्चरलची संधी तुमची तशी बघितल्या गेली तर संपलेली आहे, तिथे सगळ्या मुलांनी पार्टिसिपेट नाही करू शकले, पण तुमच्यापैकी मॅक्सिमम मुलांनी स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट केलंय, तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट. तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल पण सर्टिफिकेट मिळालं नसेल, तर स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडे जाऊन ते सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे. आणि मग तुम्ही जर लाईफ लॉंग लर्निंगचे हे सीसी ला पूर्ण केलं तर तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात, स्पोर्ट्स प्लस लाईफ लॉंग असे गुण तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अजून याच्याबद्दलची माहिती हवी असल्यास मला म्हणजे डॉक्टर काणेला तुम्ही संपर्क साधू शकता. माझ्या बरोबर माझी टीम पण काम करते आहे. BA चे विद्यार्थी हे डॉक्टर सुधा जांगीड मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना विचारू शकतात. कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत ते बँकिंग आणि फायनान्सचे असतील किंवा अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचे असतील, ते मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा मोनाली परमार मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकतात. जे BCom कम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे किंवा बिझनेस स्टडीजचे मुलं आहे ते प्रोफेसर पुरुषोत्तम भोयर सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. या दोन्ही प्रोजेक्टची म्हणजे ही जी असाइनमेंट कॉपी आहे ही सबमिट करण्याची शेवटची डेट ही आपण 28 ऑक्टोबर ठेवलेली आहे.
19 ऑक्टोबर पासून दिवाळीच्या सुट्ट्या लागतात आहे. तुम्ही आपापल्या इन्चार्ज टीचर्स कडे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही फार मोकळ्या मनाने जाऊन तुम्ही डिस्कशन करू शकता. आपण तुमच्या प्रॉब्लेम्सचा त्याच्यातनं मार्ग नक्की शोधून काढूया. आय होप दिस इज व्हेरी क्लिअर. And thank you very much for participating in lifelong learning and extension cell activity. Thank you.